आणि मी काय म्हणतो, एक देव बरा तर त्या जोडीला संग्रामदादा आहेत. आणि आमच्यासाठीच नाही, सगळ्यासाठी आहेत. कुणी त्यांना जर फोन केला आणि जर या म्हणले तर संग्रामदादा हजर आहेत. आणि आम्हाला या दादाने, संग्रामदादाने जे मदत केले त्या आमच्या भाऊबंधांनी देखील केली नाही, आमच्या पै पाहुण्यांनी देखील केली नाही. आम्हाला काय दारात कधी बसून दिलं नाही. आप या खुर्चीवर बसा. हे माणुसकीची लय लोक आहेत. आमच्या मती आमचा आशीर्वाद आहे की संग्राम पाटील यावं. अक्कीपाशी लय केलंय त्यांनी भयंकर. 3 वेळा हातावर पडली. 3 वेळा फोन केल्यावर 4 चाकी गाडी घेऊन आमच्या दारात आले आणि अक्कीला उचलून बसविली. 3 वेळा दवाखान्यात माझ्या बरोबर. अक्कीनं ज्या टायमाला इकडे 18 इकडे टाका पडले, डॉक्टरनं नाव ती काय घ्यायची आई म्हणली नाही. दादा संग्राम दादा मला लय कळा यायला दे की रे संग्राम दादा. तर ते डॉक्टर काय म्हणे, अहो तुम्ही कोण? मी आई. मग ह्यो संग्राम पाटील कोण? तर अहो आमचा सरपंच आहे. माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात आपलेपणानं उभं राहणं. माणूस मोठा पदाने नाही तर माणुसकीने मोठा होतो. पैसा कमी असला तरी चालेल, पण माणुसकी कमी नसावी. जिथे माणुसकी जिवंत आहे तिथे माणूसपणाही टिकून राहतो. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज पाचगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे संग्राम पाटील. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते आता पाचगाव मधून उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी पाचगाव मध्ये विकासाबरोबरच राजकारणाबरोबरच तसंच सामाजिक कार्याबरोबरच एका कुटुंबालाही त्यांनी खूप सारी आणि आर्थिक मदत केलेली आहेत. तर अशाच कृष्णाबाई म्हणजे पूर्ण पाचगाव मध्ये त्यांना अक्की म्हणून ओळखलं जातं आणि त्या एक दिव्यांग आहेत. आणि त्या आज त्यांच्या आई आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार आई. नमस्कार. काय सांगाल, संग्राम पाटील यांचं म्हणजे खूप मोलाचं मार्गदर्शन, आर्थिक मदत तुम्हाला मिळालेली आतापर्यंत, काय सांगाल? आम्हाला मदत मिळालेली आहे. आम्हाला काय अक्कीपाशी लय केलंय त्यांनी भयंकर. 3 वेळा हातावर पडली. 3 वेळा फोन केल्यावर 4 चाकी गाडी घेऊन आमच्या दारात आले आणि अक्कीला उचलून बसविली. 3 वेळा दवाखान्यात माझ्या बरोबर. अक्कीनं ज्या टायमाला इकडे 18 इकडे टाका पडले, डॉक्टरनं नाव ती काय घ्यायची आई म्हणली नाही. दादा संग्राम दादा मला लय कळा यायला दे की रे संग्राम दादा. तर ते डॉक्टर काय म्हणे, अहो तुम्ही कोण? मी आई. मग ह्यो संग्राम पाटील कोण? तर अहो आमचा सरपंच आहेत. त्यांचं लय नाव काढते आणि त्यांनी लय आम्हाला सहकार्य केले. हे दवाखान्यात आम्हाला अजिबात एक पैसा घालून दिला नाही. 3 वेळा ऍडमिट केली संग्राम पाटलाने. खरं तिला कधी सर घरात जरी गेली चुलीपात्र जात्या काय त्यांची मालकीन ते म्हणते काय खाणार आकाबाई तुम्ही, काय काय नको, एवढं आमचं सरकारने त्यांनी करतात. किती वर्ष झालं त्या म्हणजे तशा होत्या, जन्मापासूनच तशा होत्या? 6 महिने चांगली होती. 6 महिन्यापासून ती कोम्यात जी गेली ती 4 महिने मी CPR मध्ये घेऊन होतो. अजिबात तिला बरोबर नाही. आता ती कोम्यात गेली आणि त्याची पण बोलते पण चांगली, खर पण तिची बुद्धी चालत नाही. तुम्हाला एकदा बघितलं का नाही ती तर तुमच्या हे दिदी का ग बोलनास का ग बोलनास अशी ती करते. किती वर्षाच्या आहेत त्या? 45 वर्षाची. 45 वर्षाची 80चा. पण आमची आखी सगळ्याला गुण लावत्या. एवढं मूल जरी असलं तरी दादा अशी मनुष्याने प्रत्येकाला संघटनेनं. आणि संग्राम पाटलांना आम्हाला बिन सांगता तिच्या हिच्यावर 5,000 रुपये वर्षाला आम्हाला देतात त्यांनी. तिला त्यांचा वाढदिवस असला की अक्कीला इथं पोच 2 फराक शेटोर बघा ती भारी. हे शेटोर थंडीत पडत्यानं ती म्हणते मला नको दादा शेटोर नाही घाल थंड वाजत्या. सगळं सहकार्य करतात आम्हाला. आम्हाला काय दारात कधी बसून दिलं नाही. आप या खुर्चीवर बसा. ते माणुसकीची लय लोक आहेत. आमच्या मती आमचा आशीर्वाद आहे की संग्राम पाटील यावं अशी इच्छा आहे आमची. बघा आमची पोरगी आंघोळ केल्याबरोबर देवाचा नमस्कार करते. तिला काय आम्ही सांगितलं नाही. भगवंता आई आमच्यात रेणुका आई आमचा संग्राम दादा तेवढा येऊ दे वर काय, कापूर द्या उचकाडी द्या मग देवासनी जाते. बघा एवढे तिला बुद्धी आणि त्याने एवढं तिला सहकार्य केले. तिचा आत्मा एवढा त्यांच्याशी समाधान आहे काय बोलायचं काम नाही. बघितलं की ती नुसती हे करते दादा 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 दादा. गाडीवर नाणं फिरत्यात, खायला देत्यात, पैसे देत्यात. लय आत्ती माझ्या आत्तीवर प्रेम आहे साहेबांचं. काय सांगाल तुम्ही तुमच्या मुलगीबद्दल? बघा माझी मुलगी
6 महिन्यापासून मतिबंद आहे काय, आणि तिला काय कळत नाही. त्याकडं माणुसकी एवढी आहे की काय बोलायचं काम नाही. आज जर तुम्हाला एकदा भेटलं का नाही, तर तुम्ही कुठे भेटेल तिथं तुमचं नाव घेणार. अशी ती माझी मुलगी आहे. आणि आम्हाला ह्या दादाने, संग्राम दादाने जे मदत केली, त्या आमच्या भाऊबंधांनी देखील केली नाही, आमच्या पै पाहुण्यांनी देखील केली नाही. आता हे बघा, या हाताला ते 18 टाके आहेत. इकडं 18 आहेत, इकडं 18 आहेत. तर संग्राम दादासनी कळाल्यावर संग्राम दादा गाडी घेऊन आली तिथं. गाडी दाखीला बसविली, ह्यांना बसवलं आणि डॉक्टर गेली. ते डॉक्टर काय म्हणले, हे जे 18 टाके पडल्यात साहेब, तर हे काय बरं होणार नाही, ह्याच्या चिंधड्या झाल्यात. तर संग्राम दादा म्हणले, तुम्ही काही करा, पण हे भरून काढा काय, असे संग्राम दादा म्हणलेत. आणि मी काय म्हणतो, एक देव बरा, तर पण त्या जोडीला संग्राम दादा आहेत. आणि आमच्यासाठीच नाही, सगळ्यासाठी आहेत. कुणी त्यांना जर फोन केला आणि जर या म्हणले, तर संग्राम दादा हजर आहेत. अशी एक ती व्यक्ती आहे. आणि त्यांना बघा देव मानतोय. बघा आमच्याबद्दल तरी आम्ही त्यांना देव मानतोय. तर माझ्या डॉक्टरने गॅरंटी दिली ती, हात बाद होणार. तर म्हणून दादांनी सांगितलं, तुम्ही काही करा, काय लागेल ते पैसा सांगा, आम्ही भरतो. खरं पण हे हक्कीला चांगलं करा. तेव्हा तिचे हात बी, नंतर संग्रामदादांनी टाके वाळायला बघितलं, अख्खे तुझा हात बरा झाला पाहिजे दादा. एवढं आम्हाला सहकार्य साहेबांनी केलेलं आहे. आणि ते साहेब नव्हते, देव माणूस आहेत. आम्हाला दवाखान्यात तरी असं फोन केल्याच गाडी घेऊन शानी आखी रडली का नाही संग्राम दादा म्हणून, दादा रडायला लागल्या तुमचं नाव घ्याल लगेच येणार. काय पाहिजे बा आखी तुला? दादा मला मिसळ पाहिजे, आवड आहे तिला मिसळ, चला खाऊन या. वडा पाहिजे, वडा. डॉक्टर लोक चिटू केली, डॉक्टर लोक सुद्धा आमच्या अक्कीला मिसळ खायला न्यालीत, खाली वड आणायला लिहित. अगदी मजाच माझं 2 महिने तिथं भारी गेले. आणि त्याने एवढं तिला मानतात की बास, घरात गेली लाडू, तू काय खाणार अक्की? काय नको बाबा दादा, मला काय नको, मी बसणार आहे. असं का नाही, आम्हाला त्यांनी जीव लावलाय. आणि आमचं आत्मा सगळा आशीर्वाद संग्रामला देणार परमेश्वर, एवढी आमची विनंती आहे. बघा, मनापासून आमचं केलंय. तर आज आपण बघितलेलं आहे, पाचगाव मधून उभारलेले संग्राम पाटील यांनी जे सामाजिक, राजकीय आणि कामाबरोबरच एक माणुसकी म्हणून पाचगाव मधील एका कुटुंबाला जी आर्थिक मदत केलेली आहे, तसंच पाचगाव मध्ये अक्की म्हणून ओळखणाऱ्या त्या मुलीलाही त्यांनी, आता 45 वर्षाची ती मुलगी, आणि त्या मुलीलाही त्यांचा खूप पाठिंबा आहे, तिचा खूप सांभाळ त्यांनी केलेला आहे. प्रत्येक वेळेला तिनं हाक मारली की ते इथं हजर असतात. वाढदिवस तिचा असो किंवा त्यांचा असो, पण हिच्या इच्छा पूर्ण केल्या जातात. आणि एकूणच बघितलं तर संग्राम पाटील हे एक माणुसकीलाही खूप छान व्यक्तिमत्व आहे, असं आपल्याला इथं दिसून येत आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.